दुसऱ्या गणपतीसाठी आपण लाईन लावली, 1 तास झालाय. 3 वाजता आपलं दर्शन झालंय. त्याचबरोबर माझी चप्पल पण गेले इकडे. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड व्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. गेल्या वर्षी आपण लालबागमधील गणपतींचे दर्शन घेतले. यावर्षी लेट पण थेट आपण चाललो आहोत खेतवाडीमध्ये. आता 4 तासांमध्ये किती गणपतींचे दर्शन घेता येते ते तुम्हाला ही व्हिडिओ बघून समजेलच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ग्रँड रोडचा महागणपतीला आपण आलेत. पहिल्याच एंट्रीला आपल्याला गणपती दिसला, तिकडे दर्शन घेऊया आणि पुढच्या गणपतीनंतर बघूया आपण. ह्या गणपतीनंतर एकदम उंच गणपती आहे, 35 फुटाचा. आणि आपण आता जातोय दुसरीकडे. दोन वाजून गेलेत आणि अजून आपलं एकाच गणपतीचं दर्शन झालंय. दुसऱ्या गणपतीसाठी आपण लाईन लावली, 1 तास झालाय 12व्या गल्लीसाठी. बघूया कधीपर्यंत येतो नंबर. पासवाल्यांना पण तरी अर्धा तास लागेल एवढी गर्दी आहे. आणि आम्हाला आता 2 तास लागलेत. 2 तास झाले आम्ही लाईनीत होते आणि आता आमची लाईन थोडी आतमध्ये पोचली ते मंडपाची इथे. हे बघू शकता. फोटो काढलेलं इथे इथेच काढलं. अरे कोणी तो लेके गया उसे असं झाला. 3 वाजता आपलं दर्शन झालंय. त्याचबरोबर माझी चप्पल पण गेले इकडे आणि दुसरीकडे लाईन लावले. आता आम्ही बघूया ह्याचं दर्शन किती टायमात भेटतं. अचानक पाऊस आल्यामुळे लाईन पण गायब झाले आणि इथे आम्ही उभे राहिले. त्याच्यामागे कोणच नाही उभं. आमच्यापासूनच लाईन चालू आहे. आता पाऊस आहे त्यामुळे सगळं झालं. साईडला माणसं उभे आहेत आणि आम्ही आतमध्ये जातो आता. हो ते बघ इकडे पाणी बघ किती कोसळत आहे. एकदम खाली एरिया. मगाशी बघितलं असेल किती गर्दी वगैरे होती इकडे. आणि मला आता चप्पल काढायचं टेन्शन नाही कारण की माझी चप्पल हरवले. बघूया परत शोधूया तिकडे. आता आपण जातोय नेक्स्ट गणपतीकडे. इकडे 15-20 मिनिटातच झालं दर्शन.
आमचं आता गणपती बघून झालं आहे, आम्ही घरी चाललो आहे. समोर 3 जण आहेत आणि इकडे 2 जणी आणि इकडे 1 जण. असं करून आता आम्ही जाऊ घरी. श्वेता, नयन, गुंजन, प्रणिता, जुई और पूजा और आणि मी आलेलो आणि आता आपण जाणार आहोत घरी बिना चपलेचा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.